नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत पाटण तालुक्यातील कोयनानगर या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये। तर नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलच्या या शाळेमध्ये येण्याचं कारण होतं, आज 2001 ते 2003 बॅचचा गेट टुगेदर आहे आणि या गेट टुगेदरसाठी सर्व मुलांनी अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी आलेले आहेत आणि भरपूर असे कार्यक्रमसुद्धा केलेले आहेत आणि या शाळेला काही भेटवस्तूसुद्धा दिलेल्या आहेत। आणि सर गेले अनेक वर्ष सर हे आपापल्या कामात असतात, विद्यार्थीही एकदा शाळा सोडून गेल्यानंतर आपापल्या कामात असतात। मात्र आज सरांना विद्यार्थ्यांना भेटून काय वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय होते। काय सर नाव तुमचं? मी कुंभार आरेस सर। मी ह्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय 8वी 9वी 10वीपर्यंत शिकवलेला आहे आणि 24 वर्षानंतर ही मुलं भेटत आहेत। यासारखा आनंद, या भेटीचा आनंद हा वर्णन न करण्या इतका आहे। इतका प्रचंड आनंद या ठिकाणी मिळालेला आहे आम्हाला। छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून, तुमच्या सगळ्यांच्या प्रगती ऐकून खूप छान वाटलं। सर कसं बघताय, तुम्ही या शाळेचे मुख्याध्यापकसुद्धा होऊन गेलेले आहात आणि आज जुने विद्यार्थी तुम्हाला भेटत आहेत, काय कसा संदर्भ, आज कशी चर्चा झाली त्यांच्याबरोबर? कन्या सासुरेशी जाये मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटेशी केशवा। या अभंगाप्रमाणे या ठिकाणी 24 वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं, अध्यापन केलं, त्या सगळे विद्यार्थी या ठिकाणी भेटलेले आहेत। खरोखरच नात्यातला एक ओलावा गुरुशिष्याच्या त्यांनी जिवंत ठेवलेला आहे आणि मला अतिशय आनंद झाला। आज नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलला 2001 ते 2003 या बॅचनं मला वाटते काय धनादेश दिलेला आहे, कसं वाटते तुम्हाला? या ठिकाणी काम करत असताना मार्च 2001 पासून मी इथं काम करतो। या ठिकाणी माझे विद्यार्थी सर्व आलेले आहेत। त्यांनी आनंदानं किंवा त्यांच्यामधला सुद्धा वृंदीगत त्यांचा जो स्नेह मेळावा आहे तो वृंदीगत, त्यांच्यातला जिव्हाळा वृंदीगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन केलेला आहे। 21 वर्षानंतर हे विद्यार्थी सर्व एकत्र आले. ते भविष्य काळामध्ये हे सर्व विद्यार्थी अशाच पद्धतीने एकत्र येऊन शाळेबद्दलचं प्रेम आणि या विभागाबद्दलचे ऋण निश्चितपणे ठेवतील अशी अपेक्षा आहे मला। या शाळेसाठी अजून काय काही गरजा आहेत? शाळेसाठी बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या खूप आहेत, कारण मला तर इथं आल्यानंतर ज्याच गोष्टी जाणवतात त्या करण्यासारख्या भरपूर आहेत। विद्यार्थ्यांच्यामध्ये गुणवत्तावाढीसाठी सुद्धा प्रकल्प किंवा त्यांना पुस्तकं किंवा आपल्या विभागातले जे विद्यार्थी आहेत ती स्पर्धा परीक्षेमध्ये जे आपण थोडं कमी राहतो, पाठिंबा राहतो, त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न होणं अपेक्षित आहे। आणि आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माझी विद्यार्थी, मला वाटतं हा दुसरा मेळावा आपण आयोजित करतो या ठिकाणी या वर्षामधला, तर खूप छान वाटलं, आनंद वाटला। असेच विद्यार्थ्यांचं स्नेह शाळेवरती राहावं आणि शाळेला सहकार्य राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो। सर आपण या शाळेला स्टेज बांधून देत आहे असं काही थोड्या वेळापूर्वी मला समजलं, कशी काय युक्ती सुचली तुम्हाला? एकंदरीत विद्यार्थी असोत किंवा आम्ही इथं कोयना शिक्षण संस्थेमध्ये सेवा करणारे आम्ही सर्व कोयना एज्युकेशन परिवारातील सदस्य आहोत। शाळेबद्दल आणि संस्थेबद्दल कृतज्ञता या हेतूनच मी या विद्यालयाला एक चांगलं सुसज्ज स्टेज बांधून देतो आहे। कारण विद्यार्थी आज विद्यार्थ्यांचासुद्धा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। 20 वर्षानंतर विद्यार्थी पुन्हा शाळेकडे आकर्षित झालेत, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी। त्यामुळे आम्हाही शिक्षकांचं यामध्ये काहीतरी योगदान असावं एवढा हेतू आहे आणि त्यामुळे ही शाळेला मी मदत करतो। सगळे जुने विद्यार्थी भेटत आहेत तुम्हाला पाहिल्यानंतर, आज त्यांना पाहिल्यानंतर की आम्ही आत्तापर्यंत जे नैतिक मूल्यांचं संस्कार त्यांच्यावर केले ते संस्कार कुठेतरी फळाला आले असं वाटतं आहे। कारण प्रत्येक हा विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये आज चांगली कामगिरी करतो आहे, हीच आमची पोचपावती आहे, हाच आमचा सर्वोच्च पुरस्कार आहे। धन्यवाद। आज 2001 ते 2003 बॅचचा या ठिकाणी गेट टुगेदर होते, मुंबई ठिकाणी तुम्ही असता, आज गेट टुगेदरमध्ये कसं वाटते तुम्हाला इथे येऊन? नाही, खरं तर आहे ना, ही खूप दिवसापासूनची इच्छा होती, खूप वर्षापासून की असं एकत्र यायला हवं। खूप वर्ष प्रयत्न पण करत होतो पण त्यामध्ये यशस्वी होत नव्हतं। फायनली आज आम्ही यशस्वी झालो आणि सगळं एकत्र आलो। म्हणजे आमचा टोटल काउंट 94-95 होता, त्याच्यातले आम्ही 50 आलो आणि खूप आनंद होतो आहे की म्हणजे आम्ही 21 वर्षांनी आणि 23 वर्षांनी सगळं एकत्र येतो आहे, सगळ्यांना एकमेकांना भेटतो आहे। प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करतो आहे, सक्सेस आहे आणि खूप आनंद झाला आहे सगळ्यांना पाहून आणि खूप बरं वाटतं आहे। काय जे एक 95 ते 100 विद्यार्थी मला वाटतं बघ तुकडीतले होते, जे घरी राहिले ते बघत असतील, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना आता काय, ते आता आठवणी काढतील। आम्ही गेलो असतो तर बरं झालं।
मजा तर आता आल्यापासून चालूच आहे, सकाळपासून आपलं सगळी तयारी, जेवणाची वगैरे जुनी लोकं भेटली, बरं वाटलं. आपल्या शिक्षक लोकांना भेटलो ते बरं वाटलं जरा. पुढचा काय कार्यक्रम आहे? आता पुढचं इथून बघू, थोडंसं खेळायचं इथं मैदानावरती आणि इथून पुढं मग संध्याकाळचा आहे स्टेजचा प्रोग्राम, गेम वगैरे. नंतर शाळेत येऊन कसं वाटतंय? नाही हे विद्यार्थी आहेत. कसं वाटतंय शाळेत म्हणजे काय 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 ॲडव्हान्स काय केले का नाही इथं काय? नाही, ॲडव्हान्स तर आहेच, पण गेल्या 23 वर्षापासून ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो तो आज शेवटी दिवस आला आणि आजचा जो दिवस आहे तो शब्दात मांडता येणार नाही एवढा मोठा आनंद आहे आणि तो आम्ही सगळे आज सेलिब्रेट करतोय, चिअर्स करतोय. पुढचे कार्यक्रम कसे असतील आता इथून पुढे? आता ह्याच्यानंतर आपण एक रुपाली पाटील आपलीच वर्गमैत्रीण आहे. काल म्हणजे आपल्याच 2 वर्गमित्रांचे रिसॉर्ट्स आहेत. काल आपण सगळे आम्ही मजा केली. जेंट्स लोक होतो ते सगळे हेमंत चाळकेंच्या रिसॉर्टला केले. आज सगळे एकत्रित रुपाली पाटीलचं रेस्ट हाऊस आहे, तिथं छानपैकी संध्याकाळी गेम्स वगैरे, कराओके सिस्टीम, सगळं आनंदानं आजचा दिवस, आजची रात्र ही संस्मरणीय कशी होईल एवढंच करणार आहे. काय मजा आली का? भरपूर, खूप भरपूर. केलंय? 23 वर्षांनी सर्व मित्रमैत्री भेटले, सर्वजण आनंद वाटला भेटून सगळ्यांना. सर्व काय करता काय कळालं, कुठे काय सगळं सर्वांचं. शाळेसाठी काय करण्याची इच्छा आता इथून पुढे? हो, आम्ही अगोदरही जसं घड्याळ सर आहेत त्यांच्या शोकसभेमध्ये जो काही विषय मांडला होता त्यासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे मदत केलेली आहे. याच्या पुढेही शाळेला कधीही गरज लागली कोणत्याही गोष्टीची तर शाळेने कधीही आम्हाला सांगावं. आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही आमच्या परीने करू. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये 2001 ते 2003 या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गेट टुगेदर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. अजून त्यांचे कार्यक्रम अजून पुढे आहेतच. मला वाटतं उद्यापर्यंत सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाच्या आणि खऱ्या अर्थानं जो जल्लोष आहे ते आपण बघितला, कारण जुन्या मैत्रिणी असतील, मित्र असतील, इथे सगळे भेटलेले आहेत आणि सरांना सुद्धा भेटलेले आहेत. आणि भविष्यात या शाळेसाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करू, ही शाळा डागडुजी करण्यासाठी प्रयत्न करू असा त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि दरवर्षी गेट टुगेदर या ठिकाणी केला जाईल असं त्यांचं मत आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.